काही आहे. पूर काय जाते कोणी येणारच आहे. पूर काय त्या पुराचा आलंच आहे का देवाचं पूर येणारच आहे. नाही ते पूर्ण उकरून गेला सांगायचं आणि तो नाला चांगला मारून घ्यायचा आणि काँक्रीट करायला सांगायचं. बोगसनं काम नाही करायचं आपण. ऐका ना, आता हे मंदिराला स्थापन करून आपल्याला किती वर्ष झाले? हे 1983 ला बांधले. 83 ला बांधले. त्याच्या आधी 50 वर्ष का 100 वर्षाचं असेल पाहिजे. हां, त्याच्या आधीचं नाही सांगता येतं. आज पत्र्याचं होतं. त्याच्या आधीचं नाही सांगणारा कोणी राहिला माणूस. पत्र्याचं होतं ते. नाही पण याची जी पत्र्याचं जरी होतं तरी ते पत्र्याचं होतं ते कोणी सांगू शकत नाही कधी बांधलंय ते. नाही ऐका ना, हां. याची स्थापना कधी केली, म्हणजे किती साली, काय कोणी केली, कोण पहिला मेन कोण होते, त्यांचं नाव काय? नाही सांगता येते ते आज ओके. कोणालाच नाही सांगता येणार. हे ना बरं. मार्को, हां. तुम्ही ना आपलं बोरगर आहे ना हं. तिकडे खाली होतं. आंबेगावापाशी कुठं? शिवच्या मारती. शिवाजी महाराज हा. शिवाची माती म्हणजे हां. आणि बोरगरची आंबेवाडी म्हणून ती वस्ती. आंबेवाडी. हां. आंबेगाव आंबेगावची हां. आता आंबेवाडी वस्ती होती. हं, आणि पेठा गोडेगाव होता. हं, आणि तालुका खेड होता. हं, आणि नंतर आपल्या बैनाचं हे मंदिर आहे ना हं, हं, स्वयंभू याची हे झाली, हं. मूर्ती स्थापन झाली. हां, आणि ती कधी झाली, तिचं काय? म्हणजे नाही काय नाही सांगता येत. 150 ते 200 वर्षापूर्वी असं. म्हणजे त्यावेळेस इंग्रजांचा काळ होता. इंग्रजांचं काळ. हां. हे जे जेवढं पवळीचा भाग आहे ना तेवढा तळाव होता आणि त्या तळ्यात स्वयं निघालेली मूर्ती आहे ती. हां का? हा म्हणून ती पवळी बांधलेली आहे ती. पुजारी येत होता हां, आणि ती तिथं पूजा करायचा. हां. याठाने संपूर्ण कसं यायचा वड्यानी वड्याने यायचा. बरं वड्यानीवर. हां. संपूर्ण जंगल होतं. हां, बरं. आणि नंतर ते थोडी खामकर आले, बांबड्या आले, दगड्या आले, राखुळे आले, जंगले आले. नंतर सर्व नातेवाईक जंगल तिथं जंगल नव्हतं, तिथं उजे होतं. पूजे. उजे. हा. तर तर मग तिथं काय त्या राजाचं नाव होतं, त्यांना उजेची पोरगी पटली. हं, मग ती त्याला नवरा करायला तयार होईना. हं, हं, मग तिनं जीव दिला. हं. तिथं खाली उडाली मावल्या होत्या बघा तिथं. मावळे आहेत, हा. मग तिथं खाली उडाली आणि तिनं तो जीव दिला. मग तो तिथं शिवाच्या मातीपाशी जो जंगले म्हणून सांगेल त्याला, उजे म्हणून सांगेल त्याला मारून टाकायचं. हं. मग ते उजे म्हणण्याच्या ऐवजी हे जंगले म्हणू लागलं. मग ते बाकीचं बचलं. बस. हा, नाही तर पहिलं जंगल्यांचं आडनाव उजे म्हणून होतं. म्हणजे हा. तुमची पूर्वकल्पना, म्हणजे इतिहास काय आहे तुमचा, म्हणजे जंगल्यांचा हाच इतिहास आहे का? हा. ओके. मग तुमचं त्याच्यावर नाव पडलं का? हा. ओके. त्या राजाचं नाव मला माहीत नाही सांगता येईना, पण त्या राजाला त्या उजेंची मुलगी पटली होती, पण ती त्या राजाला नवरा करायला तयार नाही. आणि ती त्याला हे नाही झाली. तिनं मग नवरा करण्याच्या ऐवजी आपण जीव द्यायचा म्हणून ती मारत्या फलक्याचा आणि त्यांचा घर होता ना तिथे कडाई. हा मावल्या तिथे त्या कड्यावरून खाली उडाली ती. आज रोजी हा. बरं. आणि तिनं जीव दिला, पण त्या राजाला ती वट झाली नाही. हं, हं. आले